बाहेर निघू नका फिडबिडेल. आता आम्ही चाललाव डेंजर विषय डायरेक्ट आता गेल्यावर दाखवताव. दोन कपडे घालून चाललाव. ऑपरेटिंग क्वालिटी एकदम क्वालिटी ऑपरेटिंग यावंच लागतंय. अनिकेत बोलते झोपला तो कपला. पहिल्यांदा मी सकाळची सॉरी चुकलो. वाव सो नाईस. काम 25. हाय गाईज, वेलकम टू डीजे देवर्स युट्यूब चॅनल. तर विषय असा आहे, विषय चांगला सांगता व्लॉग एंड पर्यंत बघा. आता मी चाललो खंदेरीला, म्हणजे सकाळी जाणार आहो 7 वाजता, म्हणजे 7 वाजता बोटीमध्ये बसणार आहो. पण आता मी रिसॉर्टला होतो तर 11ला डीजे बंद केला. आता स्प्लेंडर घेऊन चालला मी. जाम थंडी भरले गाईज, एवढी थंडी भरले ना काय सांगू. कृपया करके बाहर मत निकलो, बहुत ठंडी आहे, फिटफिट आ जाएगी आपको. हा तर जाऊ ते बंद झाली इथली 5ची इथली. आता चाललो मी. आता चालला बापगावला. सगळी पोरं तिथे आहेत, म्हणजे आज शो पण आहे आपल्याला. पप्पा आणि दादा आणि बाकीची पोरं शोवरती आहेत आणि लल्लाच्या ते मामाच्या हल्दी आहेत. तर सगळी पोरं तिथे. आता मी पण तिथं चाललो. मग तिथल्या घरी जाईन. मग घरच्या आंघोळ बोबरीवल्ली आंघोळ करून जाईल स्टेशनला. 4:30ची गाडी पकडल. मग जाईल CST ला. मग तिथून लेगे गुलाब्याला काय माहिती, तिथं माझा मित्र घ्यायला ना रे. पुढचं मी सगळं दाखवतो, तुम्ही फक्त एंड पर्यंत बघा. तिकडे बघा बिना रेटची टेक्नॉलॉजी बोलते, टेक्नॉलॉजी बघा. तर गाईज दाखवतो पुरं सगळा ब्लॉग बघा एंड पर्यंत. गाईज खरं सांगता तुम्हाला, थंडी निघू नका. शेरूला घेतला इथल्या घरच्या उचलला मी. आता चालला हल्दी ना. शेरूला माझा कपडा दिला वरचा. मी आधी अजून एक कपडा घातले आतमन आणि हो एक जॅकेट आणि माझा कपडा पण दिला आणि त्याच्यामध्ये हँडक्लोज पण दिलं, माझा रुमाल पण दिला. विचार करा भावा किती प्रेम असतो पोरांचा. आता बघा तरी जाव म्हणजे जाव, कारण एक लल्ला भाऊचा जीव म्हणून चालला मी हल्दीला. लल्ला बोलत ये, आठवण ये म्हणजे भावाटी कुठं पण लल्ला बोलत ये म्हणून चालला. बाकी काहीच रे, घरी झोपला असतो गप. पण लल्लासाठी चालला का, तर लल्ला बोलला होता आयुष्याला पण नको ओव्हर थंडी बोलतात ना तशी थंडी. तुम्ही बाहेर निघू नका फिडबिडेल. आता आम्ही चाललाव डेंजर विषय डायरेक्ट आता गेल्यावर दाखवताव. दोन कपडे घालून चाललाव. भावासाठी मी एक कपडा दिला ना, हँडक्लोज पण दिलं. त्याला होत्या भावासाठी प्रेम. ज्यांच्या तरी असतं ना तर आयुष्य नसतं आलो का. हॅलो हळदी नको रे लल्ला. आता आलो आम्ही. आता आम्ही कुठे पोहोचू, आपला कुठला सोंडिकली पोहोचू. जाऊ दे काय, तुम्ही जादू दिसताव ना. आम्ही इथं पोहोचलेलो मचोला. पण आता डायरेक्ट जेवायला ब्लॉक करायला टाइमच भेटला नाही. आल्या डायरेक्ट मचवाचा सुरुवात. आता सगळी पोरं घेतल्या जेवायला. हे बघा वारणारी पण आमचीच पोरं.
सॉरी थांबरे शिवा नका गाईज आमची पोरं शिवा देतात गाईज आता आम्ही ह्या भाऊची हालत होती भाऊ वाटलं तुला लिंबोलीची पोरा एक नंबर नाद ना हा, काम कसा 25 ओनली ऑन डीजे लिंबे स्टाईल. आता या जेवाला गाईज चलो खाली करो भांडप. वारणारी पण आमचीच पोरा खाणारी पण आमचीच पोरा द्या रे. ते नाही ना हे रोहित मटन बाबा रोहितनी मटनच ठेवला नाही मला गाईज. आता काय बोलायचा आमची पोरं आम्हाला देत नाही खायला बघा. बबली साठी मटण हारूक वाव हे बस तर रोहित काय पद्धत आहे का रोहित काय पद्धत झाली काय जेवू बाबा गाईज याला बोलतात जेवणाचा नाश. काय रे काय बोलू मुंडी मी यांना आता काय बोलू सांग काय. अरे एवढी थंडीमध्ये तुम्ही कसं काय जेवता रे बाबा? तू नको जेवू आम्ही जेवतो गाईज. ही पद्धत आहे का वाराची रोहितने वारले पद्धत आहे काय खाऊ मी सांगा. एवढं तेल दिलंय नवरदेवाच्या भावाला घे भाऊ कसा वाटला काम 25 का एक नंबर नाही बस ऑपरेटिंग क्वालिटी एकदम क्वालिटी ऑपरेटिंग यावंच लागतंय. अनिकेत बोलते झोपला तो कपला आपला तो कपला तर आमची सगळी पोरा जेव्हा बसते ना जेवायला पण एकच माणूस घर आहे तो बघा साईडला बसलाय बघा बाबा गाईज. ही पोरा सगळी जेवल्या ना का परत जेवायला बसल्या आमची पोरा डेंजर आहे. ह्यो नाही जेवायला ह्यो जेवले पण आता परत नाही जेवत पण ही बघा हे नाही हे सगळं जेवल्यान परत जेवायला बसल्यान. शेरू आणि मीच फक्त आता जेवतो बाकी सगळी जेवलेली आहे. अरे मी पी तुझ्यासाठी थांबलेलो यार घरी बोलतो बाबा. गाईज आता वाजले 4:30 पोचलो घरी. शेरूला पण गेलतो खडवली सोराला सगळी पोरा गेली घरी. आता मी पण आलो घरी गरम पाणी करताव आंघोळ करताव आणि लगेच निघताव. 5:17ची गाडी आहे लगेच निघताव. 4:30 वाजल्यात नाही तर लेट होईल. लगेच निघताव ना दाखवताव. विषय एकच झोपला ते आपला झोपाचा नाही तुम्हाला दाखवतो. नाद करती काय झोपाचा नाही लगेच निघताव. मला जायचंय म्हणजे जायचे. गाईज एकदम झालो रेडी पद्धतशीर. आता होत्या 5 ना मला 5:17ची गाडी. आता लगेच 15 मिनिटात मला पोहोचायला लागेल स्टेशनला स्प्लेंडर घेऊन. एकदम रेडी झालो बघा दिसतो का नाही हिरो एकदम पद्धतशीर आहे बघा. झालो आता पद्धतशीर रेडी. आता निघतो आम्ही लगेच. तर तुम्हाला तिकडे दाखवता पुढं मला पहिले निघू दे नाही तर आधीच लेट झालाय. चला गुड मॉर्निंग गाईज. लावली गाडीला चावी केली न्यूट्रल मारला स्टार्टर. गाईज मी आता पोहोचला टिटोला स्टेशनला. आता येईल गाडी तिकीट पण काढलाय तोवर गाडी येते तोवर चहा प्याता जरा बरा वाटेल मस्त गरम गरम. आता गाडी पकडता आणि जाता डायरेक्ट CST तिथं येईल मला एक भाऊ घ्यायला मग ते भाऊ सोबत जाईल. विषय एकच झोपला तो खापला. हे बघा टिटोवाला स्टेशन. गाईज मी आता चिंचपोकलीला पोहोचलेले आहो. गाडी स्लो पकडली अजून किती टाइम लागेल मला माहित नाही. मला थोडी झोप लागेल. पहिल्यांदा मी मुंबईची म्हणजे एवढी सकाळ बघतोय बघा. नवरा पाठी मी कधी उठत पण नाही बाबा. मी सकाळपर्यंत जागन पण सकाळी उठत नाही. तर जातो तिथं पप्पा पण घरी पोहोचल्यात. पप्पा आणि दादा त्यांचा फोन आला होता. त्यांना माहीत पण नाही मी कुठं चाललो. काही फोन केला कुठे थोडा ऐकला पण काही विषय नाही माझ. गाईज आता आम्ही पोचलो इथं भाऊच्या जागेवरती. भाऊ आला होता घ्यायला मला. हा भाऊ आला होता घ्यायला. हा भाऊने आपल्याला बोलवलाय इकडे बघा. आता त्या बोटीमध्ये घेतलाय काय बोलते त्याला टेबल. हा सॉरी गाईज टेबल घेतलाय लोड करायला. अजून हे एवढं सामान लोड करायचंय मग आम्ही निघू. दादा प्रॉपर लोकेशन काय कुलाबा कोलीवाडा. माझा आवाज पण बसलाय झोपलो नाही म्हणून. आता करतो लोड आणि निघतो. नाद बोलते हा व्ह्यू बघा. गाईज आता आम्ही निघलाव. सगळी पोरा बिरा जमल्यान आणि बोट पण आले. बोट पण सगळी लोड केली. ही बघा बोट ही बोट लोड केली आणि अजून एक गोष्ट बोर्ड आहे. आता आम्ही जाताव. मला पण टी शर्ट घातले भाऊनी तो टी शर्ट पण घालताव आणि निघताव. दाखवतो तुम्हाला कोली लोकांचा कसा राडा असतो. नुसता राडा विषय दाखवतो. मला आले झोप थोडी पण आता काय करायचं. गाईज फक्त गर्दी बघा गर्दी. रावस विषय इकडे बघा.
नुसती गर्दी विषय. तरी एक बोट भरले गाईज. ही बघा एक बोट भरले आणि ती बोट पण भरायची बाकी आहे. ही बोट एक अजून एक ही भरल्यावर मग ती भरल. हे बघा गाईज इथून 2 पे 2 टॉप उतरवले ते बघा इथे ठेवले. इथून 2 पे 2 टॉप उतरवलेत बोट मध्ये. तिकडे चालवल्यात नाद नाद बाकी काही नाही. तू बॉय बोलते झोपला तो राडा होणार. नाच करते काय फक्त नाच. नाच नाच नाच. गाईज आता मी पोहोचला जागेवरती. सगळ्या पोरावी सामान व्हायला घेतले. हे बघा हे बघा साऊंड पण आणलाय. आता साऊंड घेतलाय लावत त्यावी तर करतेच चालू. गाईज आता 2 वाजलेले. जेवण पण रेडी झालेले. मला सुबॉयचे टी शर्ट पण दिलेले. माझं मागं नाव पण टाकलंय डीजे देवर्षी. दाखवता येईल का मला दिसतो का? हे बघा नाव पण टाकलेले. थँक्यू सुबॉईजसाठी सगळ्यांना थँक्यू. आता हा बघा मंदिर. आता मी जातो दर्शनाला. पोरावी सगळे दर्शन घेतला. मी जरा आराम केला होता थोडा वेळ. आता दर्शन घेतो ना मग जातो. ती बघा पोरा तिथं राडा करते. ते बघा 2 पे 2 टप लावले आणि नुसता राडा विषय. जातो मी दर्शन करतो ना मग जातो जेवतो. मला पण भूक लागली. आता दर्शन झालेलं आहे गाईज माझा. आता मी जातो तिथं पोरत तिथं. इथं बघा कसं आहे देवस्थान. आतमधून मंदिर बघा कसं आहे. गाईज दर्शन झालेलं आहे. जिथं पोरं आहेत तिथं जातो आता मी. हा व्ह्यू बघा एकदा इथला. वाव सो नाईस. हा बघा इथं मंदिर आहे आणि इथं ब्रिज आहे आणि इकडं पण काहीतरी आहे पण ते माहित नाही मला. आता जातो मी तिकडं. चला काम 25.
जेवणाचे. जेवण झालेलं आहे. कृपया करून ज्यांना भूक लागली असेल त्यांनी जेवून घ्यावे. पण मी काय बोलतो, राडा होणारच. कारण पोरं ऐकणार नाही. ओ पाहुणे मंडळी, तुमच्या काहीच जेवण केलं आणि निघलो आम्ही. तिन्ही बोटी एकत्रच निघल्या. हे बघा, ही एक आणि ती बघा तिकडे एक आहे. ही बघा, तिन्ही बोटी एकत्रच निघल्यात. आता वाजलेत 12. तो भाऊ आला तर मला सोडायला. आता चाललो मी घरी. सुभाषचा कसा राडा होता बघितला ना. आता मी ब्लॉग करतो एंड. आवडला असेल तर नक्की शेअर करा. # झोपला तो खपला. नाद करती काय.